पूरे देश में ईवीएम मशीन के विरोध में धरना मोर्चा शुरू है, जिसे लेकर भिवंडी रिपब्लिकन सेना के पदाधिकारियों ने ईवीएम के विरोध में फूले नगर आसबीबी से पैदल मोर्चा निकालकर ईवीएम मशीन व सरकार के विरोध में नारेबाजी की। बता दें कि रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, महाराष्ट्र अध्यक्ष काका साहेब खंबाळकर तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष खाजा मियाँ पटेल के मार्गदर्शन में भिवंडी शहर जिला अध्यक्ष बाळू रोहिदास ओहवाल ने अपने सैकड़ों महिला पुरुष पदाधिकारियों को साथ लेकर फूले नगर स्थित जनसंपर्क कार्यालय से प्रांत कार्यालय तक ईवीएम मशीन के विरोध में मोर्चा निकालकर रोष जताया। साथ ही पिछले दिनों शहर में बौद्ध युवक के हत्यारों को कठोर सजा हो ऐसी मांग भी की और पूरे मोर्चे में ईवीएम हटाओ देश बचाओ सरकार मुर्दाबाद के नारे भी लगाए। अंत में प्रांत कार्यालय में जाकर अपना ज्ञापन भी सौंपा। इस अवसर पर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजा मियाँ पटेल, भिवंडी जिला अध्यक्ष बाळू ओहवाल, घनश्याम कमोदे, आनंद नवसागरे, अर्जुन जाधव, नितिन साकड़े, उमा भारती, महबूब शेख, राकेश केसरवानी, उस्मान खान, शाहिद शेख सहित कई पदाधिकारी उपस्थित थे। ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ देश बचाओ। रिपब्लिकन सेनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अशा सरकारचं करायचं काय? आम्ही राज्यपालाला निवेदन दिलेलं आहे, त्यांना उपविभागाधिकारी करता दिले, त्यांना ती पोस्ट करण्यात लवकरात लवकर पोस्ट करण्यात यावं। आमची रास्त मागणी आहे, पहिली मागणी आहे आमची की या ठिकाणी जो ईव्हीएम जो मतदान होतो आणि हा मतदान एका बाजूला ठरवला जातो, हा संशय असल्या कारणामुळं आम्ही हा संशय गॅरंटी असल्या कारणामुळं ईव्हीएम हटाव आणि ब्लेड पेपरवर मतदान घ्या असे आमच्या सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी लोकशाही वाचवण्यासाठी हे पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू केलेले आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी भिवंडीमध्ये हा आंदोलन झालेलं आहे। तसेच गेल्या 14 तारखेला संकेत भोसले यांच्या काही सत्ताधारीच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण करून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि 19 तारखेला त्यांची मयत झालेली आहे। तरी त्यांच्या मारेकऱ्याला काही मारेकऱ्याला पकडलेले आहे, काही मारेकरी अजून फरार आहेत। त्या त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना जलद कोर्टामध्ये चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, संकेत भोसलेला न्याय मिळावी या भूमिकेतून मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे।
दलितावर और मुसलमानावर हमेशा अन्याय अत्याचार होत आहे. हे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे. हे आपल्या ठाणा जिल्ह्याचे मंत्री असून आज मुख्यमंत्री झालेले, ठाणे जिल्ह्याचा नेतृत्व करणारा आज मुख्यमंत्री झालेला आहे. आज ठाणा जिल्हा जो आज दहशतीखाली आहे, या ठिकाणी गुंडगिरीचा वार्ता चाललेला आहे. हे गुंडगिरी कुठेतरी ह्या गृहमंत्र्यांनी थांबवायला पाहिजे. या संदर्भात याच विषय की साधारण आज 10 वर्षापूर्वी या ठिकाणी EM आहे. EMमध्ये सगळा झोलच आहे. आज आपल्या देशामधून आपण जे चंद्रयान पाठवतोय, ते चंद्रयान आपण खाली बसून त्याला आपण हँडल करतोय. खाली बसून त्याला आपण कसं चालायचं ते आपण खाली बसून ठरवतोय. आज तुम्ही बघताय, आज सायबर कॅफेमध्ये एवढे गुन्हे वाढलेले आहेत. कोणाचे पैसे कोणाच्या अकाउंटला जातात ते सुद्धा कळत नाहीत. हाच घोळ या EM मशीनमध्ये आहे. या EM मशीनचे आधारे हे लोक निवडून येतात आणि ह्या लोकांनी आपल्या भारत देशाचं संविधान आहे ते संपुष्टात आणण्याचे त्यांचे कामं चालू केलेले आहेत. मागण्या काय काय होत्या यावेळी? आमच्या मागण्या यावेळेस असं की पहिली महत्त्वाची विषय की या देशामधलं EM हटलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर आपलं परत इलेक्शन झालं पाहिजे. EM मधून झोल होतं म्हणून आपण पहिलं हटलं पाहिजे. आमची दुसरी मागणी अशी आहे, काल गेलेल्या 14 तारखेला शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख म्हणून आहेत भिवंडी शहराचे, त्यांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून आमचं जे बौद्ध तरुण आहे संकेत भोसले याला मारून ठेसून मारले. त्याचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पहिला सर्वप्रथम जाहीर निषेध करतोय आणि जे कोणी आरोपी पकडलेले आहेत त्यांना फाशीवर लटकवण्यात यावं आणि ही जी केस आहे जलद गतीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लढवून त्याचा निकाल ताबडतोब देण्यात यावा आणि ह्या लोकांना फाशी देण्यात यावी. दुसरा विषय असा आहे की संकेत भोसले जो आहे त्याचा जो परिवार आहे त्या परिवाराला महाराष्ट्र शासनाने 25 लाखाची आर्थिक मदत देऊन त्याच्या घरातल्या कुटुंबातील एक व्यक्तीला सरकारी नोकरी देऊन त्याचं पुनर्वसन करावं ही आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मागणी आहे.